काँग्रेसचे नेते राहुल गांधी पुणे दौऱ्यावर येणार आहे आणि या ठिकाणी छात्रवृत्त घेऊन हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. काय सांगाल या संदर्भामध्ये? दिल्लीच्या जंतर मंतर या ठिकाणी झालेल्या जेन झीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आपल्या राजकीय पक्षाची स्वार्थी पोळी भाजून घेण्यासाठी आणि आपला संपुष्टात आलेला जनाधार मिळवण्यासाठी राहुल गांधी पुण्यामध्ये छात्रों की आवाज हा कार्यक्रम करीत आहे. परंतु 2014 नंतर जर आपण पाहिलं तर देशातील काँग्रेसचा जनाधार कमी होताना दिसत आहे आणि देशातील जनतेने नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केलेला आहे. त्यामुळे देशामध्ये आज नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली त्यांच्या NDAचे 22 राज्यामध्ये सरकार आहेत आणि काँग्रेस अधपतनाला चालू दिसत आहे. याच्यासाठी आपला जनाधार सावरण्यासाठी राहुल गांधींनी छात्रों की गूंज हा कार्यक्रम ठेवलेला आहे. परंतु महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारावर चालणारा असल्यामुळे अशा प्रकारच्या स्वार्थी काँग्रेसच्या राजकारणापासून त्यांनी योग्य तो धडा घेतलेला आहे. त्यामुळे राहुल गांधींच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाला काहीही परिणाम महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि देशाच्या राजकारणावर होणार नाही. सतत राहुल गांधी देशभर दौरा करत असताना भारतीय संविधान धोक्यात आहे, लोकशाही धोक्यात आहे असा नारा देत असतात. पुण्यात येऊन देखील तेच म्हणणार आहेत का ती? काय सांगायला येतं? खरे तर राहुल गांधींना संविधानावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. कारण हा देश संविधानानुसार चालला पाहिजे, संविधानाचा सन्मान राखला गेला पाहिजे. हे जेवढं सत्य आहे तेवढंच या संविधानाचा अपमान करण्याचा, संविधानाची मोडतोड करण्याचं पाप या देशामध्ये स्वर्गीय पंतप्रधान इंदिरा गांधींनी केलेलं आपण पाहिलेलं आहे. त्यांनी आणीबाणीला लादून संविधानाचा फार मोठा अपमान केलेला आहे. त्यामुळे इंदिरा गांधीची विरासत सांगणाऱ्या राहुल गांधींना संविधानाचा नैतिक अधिकार त्याविषयी बोलण्याचा नाही. उलट संविधान के सम्मान में नरेंद्र मोदी जी मैदान में, संविधानाचा सम्मान ठेवत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी प्रामाणिक राहून या देशातील सर्व नागरिकांना समान नागरिकत्वाची भावना ठेवून सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास अशा पद्धतीची विचारधारा राबवून या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारं, संविधानाला अनुकूल असणारं राजकारण, समाजकारण करताना दिसतात. त्याचमुळे 2014 असेल, 2019 असेल आणि 2024 सालामध्ये तिन्ही टर्मला नरेंद्र मोदींवर या देशातील जनतेने विश्वास व्यक्त केलेला आहे. एकंदरीत पुणे दौऱ्यावर राहुल गांधी येत आहे, याचा फायदा काँग्रेस पक्षाला होईल का? काय वाटतंय? महाराष्ट्रामध्ये काँग्रेस मृतपाय झालेली आहे. त्यामुळे मृतपाय झालेल्या काँग्रेसला संजीवनी मिळवून देण्याची ऐपत, अवकात आणि ताकद ही आज तर राहुल गांधी जवळ नाही. महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे गटाची शिवसेना, अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली NCP आणि भारतीय जनता पार्टी यांचं एकत्रित सरकार मजबूतीने काम करत आहेत. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये काँग्रेस आणि त्यांच्या गठबंधनची जे काही राजकीय पक्ष आहेत हे शक्तिहीन झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये राहुल गांधीच्या छात्रों की गूंज या कार्यक्रमाचा त्यांना लाभ अजिबात होणार नाही.